नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. अनोखं मातृत्व भाग 1. बाहेर वातावरण ढगाळ होतं. चंद्र ढगाच्या आड होता. सान्वी नुकतीच आवरून रूमच्या बाहेर आली होती. बाबा बोलणारच होते, पण आईने इशाऱ्याने जेवण उरकून घ्या असं खुणावलं आणि बाबा गप्पा बसले. जेवण झाल्यावर आई बाबा समोर येऊन बसले. सानू, जरा बोलायचं आहे. बाबांनी सुरुवात केली. हो, बोला ना बाबा, तीही सहज म्हणाली. तू अचानक परतण्याचा निर्णय का घेतलास? काही नाही बाबा, अभ्यास आणि नंतर सगळी कामं नाही झेपत. त्यापेक्षा मी इथून येऊन जाऊन करेन. तेवढा अभ्यासाला जास्त वेळ देता येईल. तिने तात्पुरतं कारण देऊन बाबांचं समाधान केलं. झोपायला जाते सांगून ती रूममध्ये आली. नेहमीप्रमाणे ठणठणणारी छाती ओली झाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. दुधासाठी कासावीस झालेल्या चकुलीचा चेहरा क्षणभर डोळ्यासमोर तरळला आणि न राहून तिने फोनला हात घातला. 3 आठवडे ठेवलेला संयम आज तुटला होता. फोनची रिंग जात होती आणि तिची धडधड वाढत होती. समोरून कोणीच उचलू नये असं वाटत असताना त्याचा मृदू स्वर कानी आला. बोल. खोल दरीतून प्रतिध्वनी उमटावा तसा काहीसा वाटला तो. झोपली ती कशी बशी बोलली. हो, आत्ता झोपवली तिला. रडून रडून आकांत केला होता. नाकी 9 आले होते माझ्या. तो लहान आहे ती. तिच्या कलेने घ्या. हळूहळू होईल सवय तिलाही आणि तुम्हालाही. असा दीर्घ हुंकार आला आणि समोरून फोन कट झाला. सान्वीला घरी येऊन 3 महिने लोटले होते. एक दिवस कॉलेजमधून ती जरा उशिराच घरी पोहोचली. संध्याकाळची 6:30-7ची वेळ होती. पुन्हा कल्ली होती. बसमधून उतरली. समोर अंगणात 4 चाकी उभी दिसली. यावेळी कोण आलं असावं असा विचार करत गाडी जवळ पोहोचली. नंबर प्लेटवर नजर जाताच जरा गोंधळली, कारण ती त्याची गाडी होती. तो इथे कसा? त्याला इथला पत्ता कोणी दिला? का आला असेल? अशा सगळ्या विचारांनी मोहळ मनात उठे न उठे तो तिची छकुली आई म्हणत तिला येऊन बिलगली. क्षणभर तिला हसावं की रडावं कळेना, पण तोच तिच्यातल्या आईचा आवेग आवरला नाही. तिने छकुलीला उचलून घेतलं आणि तिचे मुके घेतले. तिला घेऊन ती घरात प्रवेशली. तो आणि तिचे बाबा हॉलमध्ये बसले होते. तिने छकुलीला खाली उतरवलं, पण ती तशीच तिला सोडायला तयार होईना. चिकटून उभी राहिली आणि तशीच आपल्या बाबांना म्हणाली, बाबा, आई आली, आता आपण आपल्या घरी जाऊया तिला घेऊन. बाबा, आई आली, आता आपण आपल्या घरी जाऊया तिला घेऊन. ती निरागस बोबड्या आवाजात सहज म्हणून गेली. सान्वीला तिच्या पायाभोवती तिच्या चिमुकल्या हातांची पकड अजून घट्ट झाल्याची जाणीव झाली. हो, पण तिला घेऊन तर दे, तिला येऊ तर दे आधी. हो, पण तिला येऊ तर दे आधी. आत्ताच आली आहे की नाही ती कॉलेजमधून? तिला फ्रेश होऊ दे. तो कशीतरी त्या चिमुकल्या जीवाची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या आई आणि ताईकडे पाहिलं. त्या दोघीही प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होत्या. बाबांकडे बघण्याची तिला हिंमतच होईना. कसं तरी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अंगार फुटला होता. बाबा, हिला झोपवते मी आणि नंतर तुम्हाला सारं सांगते. प्लीज आता काही रिॲक्ट करू नका. लहान आहे ती, सहन नाही होणार तिला, ती धीराने उद्गारली. बाबांनी एकदा छकुलीकडे पाहिलं. तीही किलकिलत्या नजरेने त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती. ते उठले, तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि बाहेर निघून गेले. तशी सान्वी स्वयंपाकघरात आली. मागोमाग छकुली सुद्धा धावली. तो आत्ताच पोहोचलाय आणि या गोंधळात आई त्याला चहा वगैरेच विचारायला विसरली हे तिनं पुरतं हेरलं होतं. तिने पटकन चहाचं आधण गॅसवर चढवलं. छकुली पायाशी कुरबुर करत होती. तिला पुन्हा उचलून घेत तिने विचारलं, पिल्लू खाऊ हवाय का? नको. छकुलीने नाक मुरडलं. जा बघू, मग बाहेर बाबाकडे जा, तिने खाली ठेवून म्हटली. नाही, मी कुठेही जाणार नाही तुला सोडून. तू पुन्हा मला आणि बाबाला सोडून गेलीस तर? तिचा प्रत्येक शब्द सान्वीच्या काळजाच्या आरपार होत होता. तरी ती स्वतःला सावरत होती. नाही ग बाळा,
आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि आता आपल्या बाबांच्या चहाची वेळ आहे की नाही? तू बाहेर जा, मी आलेच चहा घेऊन. शकुली बाहेर गेली आणि पाठोपाठ तीही चहा आणि फराळाचं घेऊन आली. ती समोर बसली तेव्हा तिच्या हातात त्याने काही पेपर्स दिले. तिने ते वाचले. तिला काही समजेनसं झालं होतं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिच्याशी बोलायचं होतं. तिला कळत होतं, पण आता सर्वांसमोर ते शक्य नव्हतं. तेवढ्यात बाहेर ताईसोबत खेळत असलेली छकुली तिच्याकडे आली आणि कुरबुर करू लागली. तिच्या डोळ्यावरची झोप तिच्या झोपेची वेळ झाली होती. सानवीने तिला उचलून आत नेलं. बेडवर झोपवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती कशी ऐकणार? तिचा तरी काय दोष होता? तिला झोपवताना आई आणि बाबा दोघेही सोबत हवे असायचे. आईच्या कुशीत बाबांची गोष्ट ऐकत झोपण्याची सवय झाली होती तिला. शेवटी तिच्या हट्टापुढे सानवीने हात टेकले आणि ती दाराची कडी काढून बाहेर डोकावली. सर, जरा आत या ना, तिने अवघडून म्हटलं. तोही काही न बोलता आत आला आणि तिने दरवाजा लावला. आत बेडवर तिघेही झोपले. छकुली सुद्धा बरीचशी शांत झाली होती. सवयीने माने खालून वरच्या बाजूला बसलेल्या सानवीचा हात प्रसादच्या हातात होता. गोष्ट ऐकता ऐकता छकुली तिच्या दिशेने वळली आणि तिच्या चिमुकल्या ओठांना सानवीच्या छातीचा स्पर्श झाला आणि तिच्यातील आई मनोमन सुखावली. एरवी ओघळून जाणारं दूध आज कितीतरी काळानंतर सार्थकी लागलं होतं. छकुलीने दूध ओढताच तिच्या छातीत कळ आली आणि न कळत प्रसादचा हात जोरात दाबला गेला आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनेची तिरपी रेख उमटली. काय गो, ठीक आहेस ना? काय ऐक होतंय? काय होतंय? प्रसाद घाबराघुबरा होऊन विचारत होता. अहो, घाबरू नका, काहीही नाही झालं. खूप दिवसांनी तिला पाजतीये ना, म्हणून जराशी तिने ओढल्यावर कळ आली. आता काही नाही होत, आता काही नाही होत आहे असं. हाताची पकड सैल करत ती म्हणाली. सानू, त्याने आर्तकतेत हाक मारली, पण पुढे शब्द काहीच उमटले नाही. त्याच्या डोळ्यातील आसवे तिला सारं काही सांगून गेले. छकुलीला गाढ झोप लागली होती. तिला नीट झोपवून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले. आता त्यांना वादळाला सामोरे जायचे होते. सानवी बाहेर येताच बाबा तिच्यावर तुटून पडले. लाथा बुक्के झाडत त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. कुलक्षणी, कार्टे, काय कमी केलं होतं मी तुला आजवर? रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं, एवढा विश्वास ठेवून स्वातंत्र्य दिलं, त्याचा हा असा फायदा घेतलास? हे कोण उधळले आहेस? तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस. आणि बरंच काही. सानवी फक्त मार खात होती. आई बाजूला मुसमुसत उभी होती. प्रसादला ते सहन झाले नाही आणि शेवटी तो मध्ये पडला. सानवीला उठवून खुर्चीत बसवलं. समोरच्या ग्लासातलं पाणी तिला पाजलं. डोक्यावर हात फिरवला आणि तिला मिठीत घेतलं. ती अजून पुरती सावरली नव्हती. त्याच्या मिठीत थरथरत होती. त्यालाही राग आलेला त्या परिस्थितीतही ते तिला कळत होतं, म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणाली, सर प्लीज आत्ता जा. प्लीज सर, प्लीज आत्ता जा. तुम्ही माझ्यामुळे तुमचा अपमान झालेला मला सहन नाही होणार. जा तुम्ही. पण तिला थांबवत बोलला. हे बघ, आता तू आणि मी वेगळे नाही आणि नेहमी तूच सहन काय करत राहणार आहेस का? कळू दे ना सगळ्यांना, तू नेमकं काय केलं. या सगळ्याला सामोरे जाताना कसं आणि काय काय भोगलायच. सानवीचे बाबा आधी मी सांगतो ते ऐकून आणि नंतर ठरवा तुमच्या लेकीचे तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला की गैरफायदा. तो सांगत होता तेव्हा सानवीचं मन वर्षभर मागे भूतकाळात गेलं. कॉलेज सुरू होऊन 2 आठवडे उलटले. एक दिवस सकाळी लेक्चरला क्लासमध्ये बसलेली असताना खिडकीतून हाक आली. सानू, आहेस का ग? हो म्हणत ती उभी राहिली. अगं हो काय म्हणतेस, दरवाजा उघड. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. चल, आपल्याला निघायचं आहे. तो आत येत म्हणाला. कुठे, कधी, का? तिने भराभर विचारलं. हो, हळू जरा. आता निघायचंय, बाकीचं वाटेत सांगतो. सर वही पेन काही घेऊन. बाळा बॅगच घे, परत येणार नाही आपण, संध्याकाळ होईल. ठीक आहे सर, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, तिने सांगितलं आणि ती आतल्या बाजूला वळली. तोच वैतागून तो म्हणाला, अगं आत्ता आणि कुठे जाऊ? सोबत जायचंय आपल्याला ना सानू. यावर हसत ती म्हणाली,
अहो राजे, मी आवरून बाहेर येते तोवर आपण आपल्या चीज वस्तू स्टाफ रूम नावाच्या ठिकाणाहून आणा. थोड्याच वेळात दोघेही ऑफिसजवळ भेटूया आणि नंतर सोबत जाऊ. चालेल ना? तिच्या या बोलण्याने त्याचा पारा अलगद खाली आला आणि तोही त्याच शैलीत जशी आज्ञा राणी सरकार असं काहीतरी म्हणत बाहेर गेला. तिने बॅगेमध्ये पुस्तकं भरली आणि ती त्या तासाच्या सरांची परवानगी घेऊन बाहेर आली तर तो तिथेच उभा होता. हद्द झाली तुमच्या पुढे, असं म्हणत दोघे स्टाफ रूमच्या दिशेने वळले आणि त्याची बॅग घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. तिचा अंदाज खरा ठरला. गाडी पणजीच्या दिशेने धावत होती. तो अस्वस्थ असला म्हणजे आता घाई गडबड करायचा हे तिला एका वर्षात कळलं होतं. तिने 12वी नंतर मागच्याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि अभ्यासाबरोबर इतर कला क्षेत्रातही चमकली होती. तो तिचा इतिहासाचा शिक्षक होता. असं असलं तरी त्याला नाट्य क्षेत्रात विशेषतः रुची होती. म्हणून कॉलेजमधील स्पर्धेची नाटकं एकांकिका तोच बसवायचा आणि गेल्या एका वर्षात त्याने अनेक स्पर्धा जिंकून कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्याचं नाव होतं प्रसाद देशमुख. मूळ मुंबई, कामासाठी गोव्यात आलेला, तर ती मूळ गोव्याची सानवी दाते. दोघांचेही स्वभाव अगदी मिळतेच होते. सतत बडबड, सहज चेष्टा मस्करी करायचा दोघांना आवडायचं. दोघे एकमेकांना पुरून उरायचे. कधी कधी बाजूच्या लोकांनी हसून हसून दमछाक व्हायची. सोबत काही एकांकिका नाटकातून काम करत होते, त्यामुळे कधी कधी त्यांचं पात्रांचे संवाद त्यांच्या तोंडी असायचे आणि ते ऐकणाऱ्याला भलताच गोंधळ उडायचा. दोघांमध्ये इतकी जवळीक होती की एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना न सांगता समजायच्या. एरवी सानवी म्हणून तो तिला संबोधायचा. कधी मस्करीची उक्की आली की सा असं लांब लचक ओढून धरायचा. तिला चिडवायचा, पण तिचे कधीच त्याचं चिडवणं मनाला लावून घेतलं नव्हतं. कितीही गमतीदार असला तरी अनेकदा तो संतापायचा, अस्वस्थ व्हायचा. एखाद वेळी तो त्याच्या मनाचा हळवा कप्पा तिच्यापुढे उघडायचा आणि त्याला या अशा परिस्थितीत व्यवस्थित हाताळणं हे फक्त तिला जमायचं. तिच्या मनात काही असलं म्हणजे ती त्याच्याकडेच व्यक्त व्हायची. दोघांच्या या समजुतीच्या नात्याविषयी इतरांच्या मनात फोडच होतं, पण ते दोघं आपापल्या मर्यादा राखून होते. आज काहीतरी घडलंय हे कळायला तिला वेळ लागले नाही. तो अगदी धीर गंभीर मुद्रेने जलद गाडी हाकत होता. काय झालं सांगणार आहात का आता? तिने सुरुवात केलीच होती. काय झालं असेल, तो तिला कुठे घेऊन जात असेल हेच पाहण्यासाठी कथेतील पुढील भाग नक्कीच वाचा. क्रमश.